विरुद्ध आवाज। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील नगरपरिषदेच्या समोरील ग्रामपंचायत काळापासून अतिक्रमण दुकान होते ते मोठ्या पोलीस बंदोबस्तासह हटवण्यात आले। या दुकानांचे निकाल अनेक दिवसांपासून न्यायालयात न्यायप्रविष्ट होते, परंतु धुळे न्यायालय आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नगरपरिषदेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील आणि साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे, पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते। काही अतिक्रमणधारकांनी नोटीसी मिळाल्यानंतर स्वखुशीने अतिक्रमण काढले होते, तर उर्वरित अतिक्रमणे प्रशासनाने हटवली। या कारवाईमुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे। मात्र या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाची समस्या ऐरणीवर आली आहे। अनेकांचा व्यवसाय यामुळे थांबला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पर्यायी जागेची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। केवळ अतिक्रमण हटवणे पुरेसे नाही, तर यामुळे बाधित झालेल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सोय करणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे। पिंपळनेर शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुकानांमुळे अजूनही वाहतूक कोंडी होत असल्याने त्यावरही प्रशासनाने उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे। न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज, नवापूर। नमस्कार, मी दीपक पाटील, मुख्याधिकारी नगरपरिषद पिंपळनेर। आज नगरपरिषदेच्या आवारासमोरील जे काही गाडेधारक होते, अतिक्रमणधारक, तर त्यांचं अतिक्रमण आज काढण्यात येते। त्यांना कायदेशीर पद्धतीने मार्च 2024 नोटिसेस देण्यात आल्या होत्या आणि त्या नोटिसेस विरोधात ते न्यायालयात गेले होते। मग त्यानंतर JMFC, जिल्हा न्यायाधीश, जिल्हा न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय या तिघ ठिकाणी त्यांनी रिट पिटिशन दाखल केल्या होत्या। माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा नगरपरिषदेच्या दाव्याने निकाल दिला आणि अतिक्रमणधारकांना 15 दिवसाची शेवटची नोटीस देण्यात आली होती। ती 15 दिवसाची मुदत संपल्यानंतर कायदेशीररित्या नगरपरिषदेमार्फत कारवाई करण्यात आलेली आहे। धन्यवाद।